सर्व शिक्षक वृंद, यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक आणि नुकतंच नवनियुक्त मंत्रिमंडळ, त्याचबरोबर हे दैदिप्यमान असं यश मिळवणारे स्कॉलरशिपचे आमचे विद्यार्थी आणि त्या प्रयत्नामध्ये असलेले तुम्ही सर्व विद्यार्थी, आज हा क्षण आहे तो आपल्या शाळेच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा क्षण आहे आणि तो आम्हाला प्राप्त झालेला आहे तो केवळ तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे. सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले. मी नेहमीच सांगते की आमचे शिक्षक 100% सगळं देतात आणि पालकांकडून ती अपेक्षा असते. सगळ्याच शिक्षकांनी, म्हणजे मी नियोजन करण्यामध्ये एकाही शिक्षकाला असं सोडलेलं नाही की त्या स्कॉलरशिपच्या वर्गावर त्यांनी गेलेले नाही. विशाल सरांचं नेहमीच योगदान असतं स्कॉलरशिपसाठी. ते उत्सुक असतात शिकवायला. ते रविवारी तास घ्यायला सुद्धा तयार होते, पण सुरक्षेची एवढी परिस्थिती होती की मी रविवारचे तास बंद केले. म्हटलं स्कॉलरशिपला 4 मुलं कमी आली तरी चालतील, पण सुरक्षेचा काही प्रॉब्लेम व्हायला नको, कारण एवढी मुलं शाळेत येणं पुन्हा ती घरी जाणं ही मला सुद्धा काळजी असते. तर मी नियोजन छान करते, पुन्हा प्रयत्न कमी पडू नयेत आपल्याकडून की काही व्हावं. आणि मला शिकवायची खूप आवड आहे. प्रशासकीय कामामध्ये माझं मन फारसं रमत नाही. विद्यार्थ्यांमध्ये वर्गात गेला आणि काहीतरी शिकवलं की मला खूप आनंद होतो. तो ऑफिसमध्ये बसून होत नाही. पण बऱ्याच वेळा ऑफिसमधून मला उठताच येत नाही की सतत पालक किंवा सगळे पट आपला एवढा असल्यामुळे बरीच कामं असतात, प्रशासकीय गोष्टी असतात ज्या करून घ्याव्या लागतात. तर मी हे सगळं करते. हे सगळी जी प्रेरणा आहे ती आमच्या संस्थेची आहे सर. संस्थेची आपली संस्था महिला संचलित आहे. मुलांना तुम्हाला माहिती आहे की आपली संस्था चालवणाऱ्या सर्व महिला आहेत. तर समोर तुम्हाला ज्या दिसत आहेत ना, त्या 10 महिलांनी 11 महिलांनी पहिल्यांदा ही शाळा सुरू केली आणि आता शाळेला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर या महिलांनी सुरू केलेली शाळा पुढच्या पिढी दर पिढी सगळ्या महिलांनी चालू ठेवलेली आहे आणि शिकवण्यासाठी सुद्धा सगळ्या महिलाच होत्या आधी आणि आत्ता थोडी ज्यांची संख्या वाढलेली आहे. मेजॉरिटी नाहीतर ते अल्पसंख्याकच होते आतापर्यंत. हो, तर मी हे सगळं श्रेय आपलं आहे ते आपल्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर विनीताताई करमरकर, संस्थेचे सेक्रेटरी माननीय वीणाताई फडके, संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय हेमाताई शिंदे, संस्थेच्या सदस्या, या सगळ्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना मी हे श्रेय देते. कारण त्यांची सतत लक्ष असतं त्यांचं काय चाललेलं आहे आणि तुम्ही नियोजन काय केलेलं आहे. मी सतत एक आमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर त्यांना पाठवत असते. विद्यार्थ्यांची एकत्र परीक्षा घेण्याचं ठरलं तेव्हाही त्यांनी प्रोत्साहन दिलं किंवा परवानगी जी असते ती संस्थेने